आणि मी त्याला नाही म्हटलं. वेलकम टू एपिसोड 6 ऑफ आमची लव्ह स्टोरी. लास्ट एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की पार्थनी मला त्याच्यासोबत कॉन्व्होकेशनला येण्यासाठी विचारलं म्हणून. त्यावर मी त्याला नाही असं उत्तर दिलं, कारण की त्यावेळेस त्याच्या आईबाबांसोबत एकटं जाण्यासाठी ना मला खूप जास्त ऑकवर्ड वाटत होतं. म्हणून मी त्याला नाही म्हटलं. मला वाईट वाटत होतं, पण त्यावेळेचा पार्थ असा होता ना की त्याला काहीच फरक पडला नाही आणि ती गोष्ट तिथेच संपली. काही दिवसांनी क्रिसमस येणार होता. आम्ही ग्रुपमध्ये ना सिक्रेट सॅन्टा खेळायचा प्लॅन बनवला. त्यासाठी मग चिठ्ठ्या पण टाकल्या आणि कोणाकडे कोणाचं नाव आलं ना हे डिस्क्लोज करायचं नाही जोपर्यंत तुम्ही गिफ्ट नाही देत असं ठरलं होतं. मग आम्ही सगळ्यांनी त्या चिठ्ठ्या उचलल्या, प्रत्येकाला एकमेकांचं नाव आलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या सुट्ट्यांसाठी घरी गेलो. 3-4 दिवसाच्या सुट्ट्या होत्या त्या. मस्तपैकी एन्जॉय करून तिथूनच काहीतरी गिफ्ट घेऊन यायचं असं ठरलं होतं. आम्ही घरी असताना ना मी आणि पार्थ फोनवर बोलायचो, चॅटिंग पण करायचो. आम्ही चांगले क्लोज फ्रेंड्स झालो होतो. म्हणून मी त्याला विचारलं की तुला नेमकं कोणाचं नाव आलं हे मला सांग, मी कोणाला नाही सांगणार. पण त्याने मला ते काही सांगितलं नाही, कारण की तो पार्थ होता शेवटी. मी मनात म्हटलं की जाऊ दे, ज्या दिवशी गिफ्ट सगळ्यांना मिळतील ना त्या दिवशी काय ते खरं कळून जाईल. फायनली आमच्या सुट्ट्या संपल्या आणि आम्ही सगळे पुण्याला येण्यासाठी निघालो. एक मुलगा सोडला तर तो म्हणजे पार्थ. आणि त्याचं मेजर कारण होतं की त्याला तिकीट्स मिळत नव्हते. मी त्याच्यावर इतकी चिडचिड केली. त्याला म्हटलं की तुझ्यामुळे आपला सिक्रेट सॅन्टाचा प्लॅन पुढे जाऊ शकतो, पण मी त्याला हे नाही बोलू शकले की तू पुण्यात लवकरात लवकर याच्यासाठी यायला हवा, कारण की मला तुला भेटावंसं वाटतंय.